या ठिकाणी चर्चा झालेली आहे। सगळे या मतावर आलेले आहे की आपण या ठिकाणी ज्या अमित शहाने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी केवळ निदर्शने न करता एक संयुक्त चांगला प्रकारचा मोर्चा काढावा आणि त्याचं त्याला आपण दाखवून देऊया की रत्नागिरी बाबासाहेब आंबेडकरांची काय करतात याची झळक रत्नागिरीला अमित शहाला पण कळली पाहिजे की आपण ते दाखवूया। कारण काय मगाशी विशाल सावंत सांगितलं की आउटपुट काय होतंय, आउटपुट काय होत नाही। जर एक मोर्चा निघाला तर त्याची दखल कुठच्याही शासनाला घ्यावी तर लागते की त्याला नाकारता येत नाही। हा रत्नागिरीचा आवाज जर दिल्लीत गेला तर दिल्लीत त्याला त्याची दखल घ्यावी लागेल। एवढी ताकद या मोर्चामध्ये असते। याच्यासाठी मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की सगळ्या उद्याचा 26 तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हा मोर्चा यशस्वी कसा होईल याच्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाला प्रचार करून लोक मोठ्या प्रमाणात येतील अशी व्यवस्था प्रत्येक कार्यकर्त्यांनी उपस्थित करावी। आणि या आजच्या बैठकीला जे सगळे कार्यकर्ते आम्ही निमंत्रित केलेले मान घेऊन उपस्थित राहिले त्यांचं सगळं खरं स्वागत करतो। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने जो बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं वक्तव्य केले त्या संदर्भात अमित शहाने राजीनामा द्यावा असा ठराव मी या ठिकाणी। अभी एक फैशन हो गया है आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा रत्नागिरी या मातृ धार्मिक संस्थेच्या माध्यमातून परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाचे झालेले मोडतोड या संदर्भात आज रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांना आम्ही निषेधाचं पत्र आज दाखल दिलेला आहे। या परभणीमध्ये झालेला जो संविधानाची तोडफोड हे अमानुषपणे द्वेष भावनेच्या माध्यमातून झालेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि या संदर्भात शासनाने किंवा पोलीस शासनाने जी काय आंदोलकांवरती केलेली कारवाई ही सुद्धा द्वेष भावनेतूनच केलेली असावी असं आम्हाला प्रत्यक्षात व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं मत आहे। आणि म्हणून अशा पद्धतीची ही अमानुषपणे केलेली जी कारवाई आहे याच्या विरोधात योग्य तो निर्णय किंवा कार्यवाही व्हावी अशी आम्ही रितसर मागणी या ठिकाणी केलेली आहे। या आंदोलकामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी या शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना परभणी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाजकंटकाने केलेली होती। आणि त्याच्यानंतर आमच्या तिथल्या बांधवांनी संविधानप्रेमींनी बौद्ध बांधवांनी इतर समाज बांधवांनी सनदशीर मार्गाने त्याच्यावरती आवाज उठवला तर त्यांना देखील तिथल्या प्रशासनानं पोलीस यंत्रणेनं अगदी अमानुषपणे त्यांच्यावर मारहाण करून त्यांना कोबिंग ऑपरेशननं त्यांना अटकसुद्धा केलेली आहे। आणि त्यांना तात्काळ मुक्त करावं आणि हे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावं अशा आशयाचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांच्या दिलेलं आहे। आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे त्यांनी पोचवावं अशी विनंती आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। रत्नागिरीकरांसाठी जर का या विषयामध्ये शासनानं संबंधित व्यक्तींना कारवाई केली नाही त्यांच्यावरती आणि जर का योग्य न्याय जर का या शासनाकडून आम्हाला मिळाला नाही तर रत्नागिरीतील संपूर्ण समाज बांधव आणि संविधानप्रेमी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। आणि याच्या पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही यानंतर ठरवणार आहोत।